काल सकाळी पहाटे 5 वाजता आमच्या घरामध्ये आमच्या वस्तीमध्ये पाणी शिरलं। तर आम्हाला पहाटे 5 वाजता आमचं अक्षरशः घर सोडावं लागलं। तर काही न घेता आम्ही आमची लेकरं आणि आमचा जीव वाचवून आम्ही आमची घरं सोडली। आणि पावसामुळे आमची हालत एवढी बेकार झाली ना, अक्षरशः आमची लेकरं तसल्या पावसात आम्ही घेऊन पळत होतो। पण आम्हाला आमच्या कामावर यायला जमलं नाही, कारण काल पाऊस भरपूर होता आणि त्याच्यामध्ये लेकरं सांभाळायची का काम सांभाळायचं हे प्रश्न होते आमच्या समोर। मग त्याच्यामुळे आम्ही म्हणजे स्टेटस टाकले होते की पब्लिकला कळावं की ह्यांच्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे लोकांनी बघितलं, मला कॉल केले, मला सांगितलं। पण पब्लिक एक दिवस घरामध्ये कचरा ठेवू शकते, 2 दिवस ठेवू शकत नाही, कारण वास येतो, पावसाचे दिवस आहेत। त्याच्यामुळे मग ते सगळं सोडून आज मला कामावर यावं लागलं आणि आज मी ते पूर्ण काम केले। ते जसं ते काल आम्ही घर सोडलं होतं ते तसंच घर आहे आमचं। म्हणजे घरामध्ये पसारा आहे, घरामध्ये चिक्कल आहे, सगळी घाण झाली घरामध्ये। पण मग ते करायला टाइम तेवढा नव्हता, कारण सकाळी कामावर येणं महत्वाचं होतं। पावसाच्या ह्याच्यामुळं त्या पाण्यामुळं त्या लाटा आल्यावर आले तसं सगळं जेवणाचं ते सगळं राशन बिशन सगळं भिजलंय। सगळे डबे असे भिजून गेले, डब्यात असंही झालं, डब्यात पाणी गेले। तर आता हे सगळं झाल्यावर मग मी कामाला जाणारच आहे। आता आमच्या घराची परिस्थिती अशी बेकार आहे, तरी आमच्या घरातली स्वच्छता करून मुलाबाळांना बघून आम्ही कामावरती येणार। तर तेवढं आमचं सगळ्यांनी समजून घ्या, हे करा। घरात पाणी आलं आमच्या 6ला, 6 सव्वा 6ला आणि घरात 6:30 पर्यंत जर आलं तर कंबर इतकं पाणी चढलं। मग आम्ही भेटून त्या वस्तू काय असेल ते घरात घेतल्या आणि बाहेर आले। पेन्सिनी गाडी बसेस पाठवल्या होत्या। मग आमच्या जवळची शाळा आहे, आंबेडकर शाळा आहे, नतावाडी आहे, भारतीय इंग्लिश स्कूल आहे, तिथं आमची त्यांनी सोय केली आणि दुपारच्या जेवणाची सोय केली। नाश्ता आला, जेवणाची सोय आली। आणखीन दुसरे सहकारी होते बरेच, त्यांनी बी सहकार्य केलं आणि आमच्या स्वच्छ संस्थेचे जे कॉर्डिनेटर होते, सुपरवायझर होते, त्यांनी सुद्धा मदत केली। नागरिकांची गैरसोय व्हायला नको कचऱ्याच्या बाबतीत, पण आता आमचे बी सिच्युएशन इतकी हे झालेली आहे परिस्थिती, नागरिकांनी बी थोडं ऍडजस्ट करून घ्या। जसं सहकार्य करताय तसं सहकार्य करा आम्हाला।